नेम नंबर हे फार महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता नेम नंबर कसा काढायचा आणि नेम नंबर कुठले चांगले असतात तर मी तुम्हाला आज ना एक छोटीशी तुम्हाला चार्ट देत आहे आणि चार्टवरून आपल्या नावाची बेरीज तुम्ही स्वतः काढायची. जसं या चार्टवर मी दिलेलं आहे की तुमच्या नावाचा जो काही स्पेलिंग आहे, जसं तर श्वेता नाव आहे तर श्वेताच्या नावाखाली जे जे नंबर आहेत ते मी नंबर करून माझ्या नावाची बेरीज ही 6 येते. तर शक्यतो 1 नंबर खूप चांगला मानला जातो, 5 नंबर खूप चांगला मानला जातो आणि 6 नंबर ही खूप छान मानला जातो. या 3 नंबरवर तुमच्या नावाची बेरीज आली तरी तुम्हाला खूप बेनिफिट असते. मग आता काही माणसं म्हणतील तर आमचं तर सर्टिफिकेटला नाव ते आहे तर कसं आम्ही चेंज करायचं, तर मी तुम्हाला सांगेन की ते चेंज करायची गरज नाही आहे. आजकाल आपण ऑफिसमध्ये मेल करत असतो, मेल खाली आपण आपलं स्वतःचं रिगार्ड्स नंतर खाली नाव लिहित असतो. ॲटलिस्ट त्या नावामध्ये चेंज करा. किंवा तुम्ही जर साईन करताय डॉक्युमेंटवर तर त्याच्यामध्ये एखादी स्पेलिंग जर तुम्हाला करावी लागली तर ते करा. जसं आता वैभवचं नाव आपण बघितलं ते 4 नंबरला संपत आहे. मग आता वैभवला मी काय सांगितलं की तू ए एक्स्ट्रा टाक, तर त्याच्यामध्ये तुझा एक 5 होऊन जाईल, म्हणजे 5ला संपून जाईल. पूर्ण सर्टिफिकेट चेंज करणं त्याला पॉसिबल नाही आहे. पण तो आता लिहिताना काय करेल की त्याला लिहिताना त्याच्या ए एक्स्ट्रा लिही. त्याचबरोबर त्याच्या प्रोफाईल आय डी असतात, आपले व्हॉट्सअपचे असतात किंवा इंस्टाग्रामचे किंवा खूप सारे, तिथे तुम्ही नाव चेंज करू शकता. जर तुम्ही साईन करता तर तिथे तुम्ही ए एक्स्ट्रा टाकू शकता. किंवा त्याचबरोबर जसं मी ईमेलचं सांगितलं, ईमेलच्या इथे तुम्ही तुमच्या नावामध्ये थोडंसं करेक्शन करा. बघा या करेक्शनने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आणि हे सिंपल गोष्टी आहे ज्या तुम्ही करू शकता. नावावरून आपले नंबर खाली लिहायचे आणि तुम्हाला कळतंय ना की ए वाढू शकतो का ई वाढू शकतो, तर त्या गोष्टी होतात. मग तुम्ही सरनेम लावा, नुसतं नाव लावा, तर तुम्हाला खूप फरक पडेल. ॲटलिस्ट कॅल्क्युलेशन करून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न तरी करा आणि मला सांगा की तुम्हाला आवडलं का हा व्हिडिओ. हे फक्त नावातच नाही तर तुम्ही स्पेलिंग तुमच्या ज्या सरनेमच्या आहेत म्हणजे आडनाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ज्यांना नाव आणि आडनाव सुद्धा लिहायचं आहे ते फक्त नावाच्या स्पेलिंगनुसार ते नंबर बघा आणि कॅल्क्युलेट करून तुम्ही स्वतः सुद्धा चेंज करू शकता.